आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. कापसाच्या वायद्यांमध्ये काहीसे चढउतार पाहायला मिळत आहेत. देशातील कापसाचे वायदे 500 रुपयांनी कमी होऊन 60,900 रुपयांवरती आलेत. तर सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,700 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. कापसाचे भाव चालू हंगामात टिकून राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातल्या अभ्यासकांनी वर्तवलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई आल्याचं दिसून आलं. देशातील बाजारात सोयाबीनला 5,150 तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4,400 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवस चढउतार दिसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आल्याचे भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत आणि आल्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 11,000 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील आल्याची आवक मागील काही महिन्यांपासून कमीच आहे. तर दुसरीकडे आल्याची मागणी कायम आहे आणि सणांच्या काळात आल्याची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे आल्याच्या भावातील तेजी पुढच्या काळात आणखी काहीशी वाढू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. हिरव्या मिरचीची बाजारातली आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र हिरव्या मिरचीला सध्या उठाव चांगला आहे. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय. पुढील काळातही हिरव्या मिरचीची बाजारातील आवक मर्यादितच राहण्याचा अंदाज आहे. पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेली लोणावळा नगरी कचऱ्याच्या विळख्यात अडकू लागली. स्वच्छ भारत सर्वेक्षणात नंबर मिळवलेल्या लोणावळा नगरीमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. ढिम्म प्रशासनामुळे लोणावळा नगरीत कचऱ्याचे ढीग असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मनोज जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा सुरू असून आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे आणि सरकार आरक्षणासाठी सकारात्मक पावलं उचलेल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. सरकार आंदोलकांच्या भावना समजून घेईल आणि पुढील पावलं उचलेल असं दानवे म्हणाले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंवरती टीका केली. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला, अन्यथा उद्धव ठाकरे अमेरिकेच्या प्रमुखांच्या बाजूला बसले असते. मात्र त्यांच्या नशिबी कारागृहात जाऊन आलेल्या संजय राऊतांचाच सहवास आहे अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरेंना अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, त्यांचा मान राखला जाणार नाही असं वक्तव्य हनुमानगडीचे राजूदासजी महाराज यांनी केलं. सत्ता गेली, पक्ष गेला, कार्यकर्तेही गेले, तुमचा पक्ष बर्बाद झाला. उद्धव ठाकरेंना सुधारायला अजूनही वेळ असं देखील राजूदासजी महाराज म्हणाले. अलिबाग मुरुड मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. माझ्यासमोर प्रतिस्पर्धी उरला नाही तर रायगड जिल्हा परिषदेवरती युतीचा झेंडा फडकेल असं वक्तव्य महेंद्र दळवींनी केलं. कोट्यवधींची विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचून काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. खासदार राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरती सुनावणी माझगाव कोर्टामध्ये होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. या सुनावणीला संजय राऊत कोर्टात हजर राहणार असून उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली. रात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. तर पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावलाय. गेली 5 वर्ष रखडलेला लोअर परेल ब्रिज सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला ब्रिजच्या दुसऱ्या बाजूची एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची लोअर परेल तर वरळीच्या दिशेने जाणारी मार्गिका 3 जूनला वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. तर आता दुसऱ्या बाजूची मार्गिका सुरू होणार असल्याची माहिती पायाभूत सुविधा उपायुक्तांनी दिली. म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5,309 घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीस सुद्धा सुरुवात होणार असून ही सोडत नोव्हेंबरमध्ये काढण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये कब्जे हक्कानं दिलेल्या शासकीय भूखंडाचे मालकी हक्कात रूपांतरण करण्यासाठी राज्य सरकारला धोरण जाहीर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. अधिमूल्य 15% 5% करण्याबाबत राज्य सरकारनं 30 सप्टेंबरपूर्वी धोरण जाहीर करावं असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आणि या धोरणामुळे शासकीय भूखंडावरील पुनर्विकासाच्या तयारीत असलेल्या हजारो गृहनिर्माण संस्थांना फायदा होणार आहे. स्वच्छ सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांप्रमाणे पालिका अधिकाऱ्यांना सर्व बेकायदा पोस्टर्स आणि होर्डिंग हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याबरोबरच पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत अवघ्या 8 दिवसात तब्बल 9,338 बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग्सवरती कारवाई केली. यामध्ये राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर, होर्डिंग्स आणि झेंड्यांचा देखील समावेश आहे.
एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरून आरक्षण करता येणार आहे. एसटी महामंडळाची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना सुद्धा उपयोगी पडावी या उद्देशानं मुख्यमंत्री शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि आयआरसीटीसीमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणं शक्य होणार आहे. उरणच्या कारंजा ते रेवस या जलमार्गाच्या तिकीट दरात 13 सप्टेंबरपासून 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्रवासाकरता आता 20 रुपयांऐवजी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे या मार्गाने रोजचा प्रवास करणाऱ्या कामगार आणि सामान्य प्रवाशांची नाराजी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इंधन कंपनीनं तातडीनं 29 ऑगस्टला एसटी महामंडळाच्या मुख्यालयात महामंडळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत 2019च्या करारानुसार एसटी बसेसचा डिझेल पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याच्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाली. एसटी महामंडळाला डिझेल पुरवठा, क्रेडिट सुविधा तसंच इतर सवलती देण्याबाबत यापुढे सर्वतोपरी सहकार्य करू अशी हमी इंधन कंपनीनं पत्राद्वारे दिली. प्रवाशांची गर्दी वाढल्यास मगच फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. गणेशोत्सव काळात मुंबईत गणेश भक्तांची मोठी वर्दळ असते. रात्री उशिरापर्यंत विविध सार्वजनिक मंडळांना भेट देऊन गणेश भक्त गणपतींचं दर्शन घेतात आणि त्यांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाकडून तुर्तास तरी जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडलेल्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं प्राधान्यानं हाती घेतलेल्या 33 पैकी 6 रस्त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी जागा ताब्यात देण्यात आल्या. त्यामुळे संबंधित भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुणे महापालिकेनं मिळकत करात 40% सवलत पुन्हा लागू केली. ही सवलत मिळवण्यासाठी PT3 फॉर्म भरून देण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. MMRDAनं वांद्रे कुर्ला संकुल येथे मिठी नदी आणि मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतलाय. या मनोरंजन केंद्राची आणि क्रीडा संकुलाची बाधा वापर हस्तांतरित करा या तत्वावरती उभारणी करण्यासाठी MMRDAनं मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. मात्र निविदेला वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची चिन्ह दिसत आहेत. गौरी गणपती सणात फळभाज्या आणि विशेषतः पालेभाज्यांना अधिक मागणी असते. मात्र सध्या पावसाची रिपरिप आणि कडक ऊन या हवामान बदलामुळे मेथी उत्पादनाला फटका बसलाय. त्यामुळे APMC बाजारात मेथीची आवक घटली असून किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जोडीसाठी तब्बल 50 रुपये मोजावे लागत आहेत. मुळशी तालुक्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भात पीक सध्या तरी कर्करोगापासून सुरक्षित आहे, परंतु भविष्यात कर्करोगापासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीनं नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील डेअरींवरती तपासणीची धडक कारवाई केली. या तपासणीमध्ये शहरातील विविध दूध विक्रेत्यांकडून दुधाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते प्रयोगशाळेमध्ये चिकित्सेसाठी पाठवण्यात आलेत. या मोहिमेमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धावे दणाणलेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं दडी मारल्यानं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणामध्ये अवघा 39% पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या 5 मोठ्या प्रकल्पांमध्ये देखील 67% पाणीसाठा असल्यामुळे यंदा नंदुरबारकरांवरती पाणी कपातीचं संकट असणार आहे. त्यामुळे शेतीचा घरगुती पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन लघु सिंचन विभागाकडून करण्यात आलंय. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारी मुंबई महानगरपालिका यावर्षी विसर्जनासाठी मोबाईल व्हॅनची व्यवस्था करणार आहे. ही मोबाईल व्हॅन आकर्षक फुलांनी सजवून रथाच्या स्वरूपात पालिका सोसायट्यांच्या दारात येणार आहे आणि या ठिकाणी मूर्ती पालिकेच्या स्वाधीन केल्यानंतर पालिकेकडून या मूर्तीचं विसर्जन विधिवत पद्धतीनं केलं जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी दिली. तर लंबीचा प्रादुर्भाव पाहता पोळा सण सार्वजनिक पद्धतीनं साजरा न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आलेत. एका बाजूला गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि दुसरीकडे ईदच्या मिरवणुका असल्यामुळे पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र मुस्लिम बांधवांनी ईदच्या मिरवणुका 28 ऐवजी 29 सप्टेंबरला काढून हिंदू बांधवांना सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. शिवसेना भवन ओस पडू लागलं होतं, तसंच कार्यकर्त्यांना ठोस विधायक कामं उरली नसल्याचं त्यांनी ऐसपैस गप्पा या पुस्तकामध्ये म्हटलंय. देशात समान नागरी कायदा येणं अगत्याचं वाटतं, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यावरती काहीच ठोस भूमिका नोंदवत नसल्याचा टोला त्यांनी या पुस्तकात लगावला. मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवरून आतापासूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे. कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचं काम सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यामुळे पुन्हा नवं राजकीय वादळ निर्माण झालंय.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनिल देशमुखांसह रोहित पवारांवरती विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून नुकतंच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची घोषणा करून कार्यकर्ते मेळावे घेत आघाडी उघडली असली तरी शरद पवार गट पक्षाला नवी उभारणी देण्यासाठी रोहित पवारांच्या माध्यमातून कंबर कसत असल्याची चर्चा सुरू आहे. बाहेर कुठे इंदापूर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं, कारण तालुक्याचं कर्तृत्वच तेवढं मोठं असल्याचा टोला हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणेंना लगावला. इंदापुरात कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी भरणेंवरती निशाणा साधला. राज्यातील पायाभूत विकास प्रकल्प वेगानं मार्गी लागत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाधान व्यक्त केलं. पुण्यातल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान सारथी मुख्यालय आणि विभागीय उपकेंद्राच्या बांधकामात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ते पूर्ण करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. शरद पवार गटाकडून मिशन पुणेकडे लक्ष केंद्रित करण्यात येते. अजित पवारांच्या भव्य रोड शो नंतर शरद पवार गटानं महत्त्वाची बैठक बोलावली. 15 सप्टेंबरला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होणार आहे. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.